नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत राज्य, केंद्रशासित प्रदेश व त्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि त्यांच्या राजधान्या. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे तुम्हाला. बघा, व्हिडिओला सुरुवात करूयात आपण. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पहिले राज्य आहे महाराष्ट्र. तर बघा, आपल्या महाराष्ट्राविषयी थोडक्यात माहिती बघूयात आपण. तर बघा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर नियुक्त झालेले आहेत. तर बघा, उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्रा पवार आणि त्या पहिल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत. तर बघा, सध्याला महाराष्ट्राचे 2 उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे. तर लक्षात ठेवा. तर बघा, महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत जिष्णू देववर्मा. महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर. तर एवढी माहिती महाराष्ट्राविषयी लक्षात ठेवायची मित्रांनो. बघा, पुढचं राज्य आहे बिहार. तर बघा, बिहारचे मुख्यमंत्री आहेत सम्राट चौधरी. बिहारचे राज्यपाल आहेत सय्यद अता हसनैन. बिहारची राजधानी आहे पटना. चला, पुढचं राज्य आहे बघा मणिपूर. तर बघा, मणिपूरचे मुख्यमंत्री आहेत युमनाम खेमचंद्र सिंह. तर बघा, मणिपूरचे राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला आणि मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ. तर चला, पुढचे राज्य बघूयात आपण. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पुढचं राज्य आहे सिक्कीम. तर बघा, सिक्कीम या राज्याचे मुख्यमंत्री आहेत प्रेमसिंह तमांग. तर बघा, राज्यपाल आहेत ओम प्रकाश माथुर आणि राजधानी आहे गंगटोक. बघा, पुढचं राज्य आहे मध्य प्रदेश. तर बघा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत मोहन यादव. मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहेत बघा राजेंद्र शुक्ला आणि जगदीप देवडा. हे 2 मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहेत. आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल आहेत बघा मंगूभाई पटेल. मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ. तर लक्षात ठेवा. चला बघा, पुढचं राज्य आहे छत्तीसगड. तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साय आणि छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री आहेत बघा विजय शर्मा आणि अरुण साव. तर बघा, विजय शर्मा आणि अरुण साव हे 2 उपमुख्यमंत्री छत्तीसगड राज्याला आहेत. तर बघा, छत्तीसगडचे राज्यपाल आहेत रामेन डेका. छत्तीसगडची राजधानी आहे नया रायपूर. तर चला, पुढचे राज्य बघूयात आपण. पुढचे राज्य आहे बघा पश्चिम बंगाल. तर बघा, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी आणि बघा राज्यपाल आहेत RN रवी आणि राजधानी आहे कोलकाता. तर लक्षात ठेवा. चला, पुढचे राज्य आहे बघा, पुढचे राज्य आहे पंजाब. तर बघा, पंजाबचे मुख्यमंत्री आहेत भगवंत मान. पंजाबचे राज्यपाल आहेत बघा गुलाबचंद कटारिया आणि पंजाबची राजधानी आहे चंदीगड. तर चला, पुढचे राज्य आहे बघा मेघालय. तर बघा, मेघालय या राज्याचे मुख्यमंत्री आहेत कॉनरॉड संगमा. तर बघा, कॉनरॉड संगमा हे यांचं नाव आहे आणि मेघालयची राज्यपाल आहेत बघा CH विजयशंकर. मेघालय या राज्याची राजधानी आहे शिलाँग. चला, पुढचे राज्य आहे बघा हरियाणा. तर बघा, हरियाणा या राज्याचे मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी. हरियाणाचे राज्यपाल आहेत बघा आशिम कुमार घोष आणि हरियाणा या राज्याची राजधानी आहे चंदीगड. तर बघा, पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्याची राजधानी आहे चंदीगड. चला, पुढचे राज्य बघूयात आपण. पुढचे राज्य आहे आंध्र प्रदेश. तर बघा, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत चंद्राबाबू नायडू. आंध्र प्रदेशचे राज्यपाल आहेत S अब्दुल नजीर आणि आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी आहे बघा अमरावती. तर लक्षात ठेवा. पुढचे राज्य आहे बघा राजस्थान. तर बघा, राजस्थान या राज्याचे मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा. तर भजनलाल शर्मा हे राजस्थान या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे आणि राजधानी आहे बघा जयपूर. चला, पुढचे राज्य आहे बघा. तर बघूयात आपण ओडिसा या राज्याबद्दल. बघा, मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी. राज्यपाल आहेत डॉक्टर हरिबाबू कंभमपती. तर बघा, राजधानी आहे भुवनेश्वर. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला, पुढचे राज्य बघूयात आपण. पुढचे राज्य आहे अरुणाचल प्रदेश. तर बघा, अरुणाचल प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू आणि बघा राज्यपाल आहेत केवल्य त्रिविक्रम परनाईक. तर बघा, राज्यपाल आहेत केवल्य त्रिविक्रम परनाईक. राजधानी आहे इटानगर. चला, पुढचे राज्य बघूयात आपण. तेलंगणा या राज्याविषयी माहिती बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा,
मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी. तर तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी. राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला आणि राजधानी आहे हैदराबाद. चला बघा पुढचे राज्य बघूयात आपण. पुढचे राज्य आहे बघा झारखंड. तर बघा झारखंडचे मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन. झारखंडचे राज्यपाल आहेत संतोष गंगवार आणि झारखंडची राजधानी आहे बघा रांची. पुढचे राज्य आहे बघा कर्नाटक. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत बघा सिद्धरमैया. कर्नाटक या राज्याचे राज्यपाल आहेत थावरचंद गहलोत आणि कर्नाटकची राजधानी आहे बंगळुरू. पुढचे राज्य आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हिमाचल प्रदेश. तर बघा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंह सुक्खू. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आहेत बघा कविंदर गुप्ता आणि राजधानी आहे शिमला. पुढचे राज्य आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बघा त्रिपुरा. तर बघा त्रिपुरा या राज्याचे मुख्यमंत्री आहेत माणिक सहा. त्रिपुराचे राज्यपाल आहेत इंद्रसेनी रेड्डी नडलू आणि त्रिपुरा या राज्याचे राजधानी आहे बघा आगरताळा. तर पुढचे राज्य आहे बघा गोवा. तर बघा गोवा या राज्याविषयी माहिती बघूयात आपण. तर बघा मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत. राज्यपाल आहेत पुसापित अशोक गजपती राजू आणि राजधानी आहे बघा पणजी. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पुढचे राज्य आहे तमिळनाडू. तर बघा तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत M.K. स्टॅलिन. उपमुख्यमंत्री आहेत उदयनिधी स्टॅलिन आणि राज्यपाल आहेत बघा राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. राजधानी आहे चेन्नई. पुढचे राज्य आहे बघा केरळ. तर बघा केरळचे मुख्यमंत्री आहेत पिनरई विजयन. राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. राजधानी आहे तिरुअनंतपुरम. पुढचे राज्य आहे बघा उत्तर प्रदेश. तर बघा उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ. राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ. पुढचे राज्य आहे बघा गुजरात. तर गुजरात या राज्याचे मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. राजधानी आहे गांधीनगर. पुढचे राज्य आहे बघा आसाम. तर आसामचे मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्वा शर्मा. राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य आणि राजधानी आहे दिसपूर. पुढचे राज्य आहे उत्तराखंड. तर बघा उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी. राज्यपाल आहेत गुरमीत सिंह आणि राजधानी आहे डेहराडून. चला पुढचे राज्य आहे बघा नागालँड. तर नागालँडचे मुख्यमंत्री आहेत नेफ्यू रिओ. नागालँडचे राज्यपाल आहेत बघा नंदकिशोर यादव आणि राजधानी आहे कोहिमा. पुढचे राज्य आहे बघा मिझोरम. तर बघा मिझोरम या राज्याचे मुख्यमंत्री आहेत लाल दुहोमा आणि राज्यपाल आहेत विजय कुमार सिंह आणि राजधानी आहे बघा ऐजवाल. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत आपण केंद्रशासित प्रदेश आणि मुख्यमंत्री. तर बघा पहिला केंद्रशासित प्रदेश आहे दिल्ली. तर बघा दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत रेखा गुप्ता आणि उपराज्यपाल आहेत तनजीत सिंह संधू. चला बघा पुढचे बघूयात आपण. तर पुढचा केंद्रशासित प्रदेश आहे पुदुच्चेरी. तर पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री आहेत N. रंगास्वामी. उपराज्यपाल आहेत K. कैलासनाथ आणि राजधानी आहे बघा पुदुच्चेरी. पुढचा केंद्रशासित प्रदेश आहे बघा अंदमान आणि निकोबार बेटे. तर बघा उपराज्यपाल आहेत देवेंद्र कुमार जोशी. राजधानी आहे पोर्ट ब्लेअर. म्हणजेच आता या पोर्ट ब्लेअर या राजधानीचे नाव बदलून श्री विजयपुरम असे करण्यात आलेले आहे. चला पुढचा केंद्रशासित प्रदेश आहे बघा जम्मू आणि काश्मीर. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आहेत उमर अब्दुल्ला. उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा आणि राजधानी आहे श्रीनगर. तर चला पुढचे आहे बघा पुढचा केंद्रशासित प्रदेश आहे लडाख. तर बघा लडाखचे उपराज्यपाल आहेत विनय कुमार सक्सेना. राजधानी आहे लेह आणि कारगिल. या दोन राजधान्या लडाख या केंद्रशासित प्रदेशाला आहेत. चला पुढे बघूयात आपण लक्षद्वीप याबद्दल. तर बघा प्रशासक आहेत प्रफुल्ल खोदा पटेल आणि राजधानी आहे बघा कावरत्ती. चला पुढचा केंद्रशासित प्रदेश आहे बघा दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव. तर बघा या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे बघा
दमन आणि प्रशासक आहेत प्रफुल्ल पटेल. आणि शेवटचा केंद्रशासित प्रदेश आहे बघा चंदीगड. तर बघा चंदीगडचे प्रशासक आहेत गुलाबचंद कटारिया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये एकूण 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. तर या सर्वांचे आपण मुख्यमंत्री, राज्यपाल आणि राजधान्या पाहिलेल्या आहेत. तर बघा तुमच्यासाठी आता सराव प्रश्न असणार आहे. तर सराव प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायचे आहे.